नांदवांच्या पुलावरून वाहून गेलेला इसम मृतावस्थेत सापडला. ग्रामस्थांकडून उंच पुलाची पुन्हा मागणी. साक्री तालुक्यातील नांदवण येथील पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेला इसम अखेर भांडणे शिवारात पांझरा व कान नदीच्या संगमाजवळ मृतावस्थेत आढळून आला. प्रदीप पाटील राहणार दुसाने असे मृत इसमाचे नाव असून त्यांच्या मोबाईलवरून ओळख पटल्याची माहिती नांदवण व भांडणे येथील पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्यानंतरही मृताच्या जवळील मोबाईल सुरू असल्यानं त्यांची ओळख पटवणं शक्य झाले. घटनेची माहिती मिळताच साक्री बीट अंमलदार रायते बापू घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरवर्षी नांदवण पुलावरून पाणी वाहत असताना अपघातांच्या घटना घडत असून अनेकांना जीव गमवावा लागलाय. पाणी पुलावरून वाहत असताना वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नांदवण गावातील ग्रामस्थ सातत्यानं विरोध करतात. मागील वर्षी सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या 8 ते 10 महिलांचे प्राणही नांदवणच्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून वाचवले होते. वारंवार दुर्घटना घडूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून या पुलाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष दिले जात नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केलीये. नांदवण बेहेर परिसरातील नागरिकांनी हा पूल तातडीनं उंच स्तरावर नव्यानं बांधण्यात यावा अशी मागणी आमदार, खासदार आणि संबंधित प्रशासनाकडे केलीये. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.